काल आपण गेलो तू समुद्रावर, तर आपल्याला फोन आला खराब पाण्यामुळं. तर म्हणून तू फक्त तुमच्यासाठी तर सकाळी मी डबल पहाटे, आता पहाटेच्या 6 वाजलेल्या 6 का 5, तर आपण डबल चाललोय. त्यामुळे दाखवतो पूर्ण रोड कसा आहे. आणि काल जरा पाऊस पण होता म्हणून आपल्याला फोन परफेक्टली काढता आला नाही. आणि समुद्र पाण्याचा खराब पण झाला होता. तर रिपेअर करून मी सगळं आता ओके काम केलं. असा रोड आहे इथनं पुढे जाऊन लेफ्ट मारायचा. पॉइंट आहे ना इथनं लेफ्ट. तर हे बघा इथं होमस्टे पण असते ती होमस्टे. तर काय आता आपण इथं आलोय बीचपाशी. खरं मी पूर्ण व्हिडिओ करणार होतो पण अंधारामुळे काही दिसत नव्हतं. तर जस्ट मागे गाडी आल्या म्हणून मी व्हिडिओ चालू केला आहे. त्या फ्लॅशमुळे सगळं दिसतंय बऱ्यापैकी. तर आता आपण पॉईंटवरती आलो आहे. मला दिसतंय का बघा सगळं एकदम हो काय भार आहे, मस्त वाटतं बघायला. दिसतंय समुद्र आता. तर हे बघा पहाटे 5 वाजताचा समुद्र, पूर्ण मोकळं, पूर्ण विरान. तर आता पहाटे 5 वाजता आपण इथं आली. बघू शकता समुद्र एकदम खवळले. तर आपण आले बघायला. व्ह्यू बघून घ्या. तर आपला प्लॅन होता की अजून एक पुढे बीच आहे देवबाग बीच म्हणून. आपण तिकडे जाणार होतो. तिकडे एक लाईट हाऊस आहे. तर बघू कसं पावसा वातावरण जरा बिघडले, बघायला काय होतं पुढे. आता तर जमलं तिकडे जाणार, माझी इच्छा जायची. जमलं तर जाईल, मस्त वाटेल. तर मल्टी बसली होलायची काय होलं काय ती कळण झाली ती. तर मग असं माहीत तर सांगू शकता मी मला कमेंटमध्ये. आय थिंक हे मग खिकडा असते ती. मग इथे हे तर लोकल इथे लोकल प्रॉपर लोकल त्यांनी मला सांगितली तर खिकडा असते ती म्हणून. आणि ती फुल पाडून त्यात जाते ती. बघू आपलं असलं नशीब तर आपण आपल्याला दिसतील होलं जे फळामध्ये खेकडा दिसतील तर बघायला. गँग बॉस कुठला बॉस आहे तिथे 2 बायका आणि 2 पोरं. प्रॉपर ठरलेलं सगळं आहे. बाकी पूर्ण फॅमिली आली वेकेशनला. पडायचं नाही, हलायचं नाही. माझा काय विषय नाही, चला माझा काय विषय नाही का. बाई तुझी बाई कोणतं बघून घे, माझं काय नाही. जगो पार्टी जाऊ दे. हे तर पोरग राहिलं बघ. अय डॉगी भाई नक्की हे तर पोरग आहे ना. आपण तो पण तेवढा पोरग पण तेवढं काय विषय. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण आपला समुद्र बघूया. तर काय आता आपण चाललो होतो जस्ट वॉक करत. तर मला ही दिसलं, मला वाटलं जेली फिश आहे. मी त्या मागाचा हात लावून बसलो खेळत, पाणी बिन टाकलं. मग मला थोड्या वेळा कळलं ती कान नाही साधा खायचा आपला. काय विषय हो. आणि मेन विषय हे समुद्र कांदा कुणी आणला. त्यांच्या काय असेल गोष्टी आपल्याला काय करायचं. तर मग अशी आपण तिथं दुसरी बघितली जेली फिश. तो कांदा होता. आता हे काय सांगायला पाहिजे मला दाखवतो परफेक्टली काय असा विषय. भाई अरे कुठला मासा आहे बाबा. होय त्याला समुद्रात सोडायची. याच्यात खाऊन टाकूया. तर आपण शुद्ध शाकाहारी आहे. आपण मला काय वेगळं वाटतं बाई. समुद्रात सोडा. माझी पाण्याचं पाणी घेऊन काय थांबा मीच टाकतो पाणी आणून. थांबा मी आणतो.
आपण भेटली लोकलची माणसं ती म्हणते बहुतेक ही मासाच आहे जेलीफिश प्रकार काय आहे विषय तर मागाय सोडूया तर तुम्हाला माहिती असं परफेक्टली कमेंट सेक्शन मध्ये सांगा की ही नक्की कुठला प्रकार आहे. हो आला 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 बघा चाललंय बघा ही चाललंय बघा ही कमेंट का कमेंट नक्की ही हाय काय. ओके ओके चलो गाईज 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 अजून एक मला वाटले बेस्ट इन्कम दाखवायला पाहिजे समजा जेव्हा सकाळी सकाळी पहाटे पहाटे येतो तेव्हा का पाणी पूर्ण मागं सरले असतं पूर्ण लांब असं पाणी आहे बीचपासून तेव्हा बघा असं सगळे शंगबिंग पडते ती काही असं बेस्ट बेस्ट सगळे थिंग्स मिळते आपल्याला असं पूर्ण सगळं पडलं असतं पूर्ण एरियामध्ये. तुम्हाला जर हाऊस असेल तर तुम्ही येऊन पहाटे पहाटे बघू शकता काही गोष्टी मिळते आपल्याला. शंख म्हणते त्यांना मराठीमध्ये, हिंदीमध्ये माहित नाही काय म्हणते ती. तर काय आत्ता मला सांगितलं लोकलच्या माणसांनी की टाकल्या माती बाहेर एका टाकल्या खेकड्यानं बाहेर. आणि काहीच मला बसल्या बसल्या गेले मोठा डोक्यात प्रश्न आला की पुढंच पाणी इथं माटे इथंच खड्डा आहे समजा एखाद्या जोराची शी आली आणि त्यात कंट्रोल झालं नाही तर तिथं करू शकतो ना. तसं काही विषय नाही त्यांना करायचा खड्डा काढायचा झालं की मग टाकायचं मुजगून अशी जाय पुढे पाणी आपल्या गच्च धावा धावायचं सपला विषय आहे ना. आता हे म्हणा काय बडबड होती चाल चला तर जाऊया पुढं चाल अजून भरपूर रस्ता आहे. कायची बघा हे बघा तिथनं तर मी कुत्र्या पळत आलो. हे बघा ही प्रॉपर जेलीफिश आहे. आपण आहे मागाशी बघितली ती पण होती जेलीफिशच फक्त ती पिल्लू होतं. ही प्रॉपर यंग जेलीफिश आहे. मला दिसते का ही वरच्यावर पांढरं ही नाही शिंपला आहे हे ना बाबा तिथे मेंदू असतो मागचा तिथं काय पंख बिंक असेल विषय. आता या समुद्रामुळे मागं आले. आता आपण काम करूया ह्याला उचलूया आणि टाकूया समुद्रात. बरं काय होईल ऊन पडलं ना ही मरती ती यांना पाणी लागतं पाणी आणि गारवा लागतो तर ह्यांना उचलूया आणि टाकूया. चलो लेट्स गो. काहीच आपण आता समुद्रामध्ये सोडून आली त्या जेलीफिशला. आता मला असं कळलं की पुढं अजून माहिती अरे अजून काय ही आहे काका जेलीफिश बघायला केस बिस आहे ती आपल्या सुद्धा काका लगेच असते बघा मिशी असते सेम प्रॉपर. बरं ठीक आहे बरं अजून काय आय थिंक पाणी यांच्यापाशी येईल आणि पाण्यावर जातील ती तसं व्ह्यू लय भारी आहे टॉपचा व्ह्यू एकदम. आता पण जर तुम्ही समुद्र आलाच तर 100% पहाटे येऊन जावा खूप मजा येईल. बघू अजून काय दिसतंय पुढं बघा पुढं तो सिंधुदुर्ग फोर्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे बघायला भाग्य लागतं कुणा बी बघायला मिळत नाही आणि ती माझ्या भाग्यात आलंय. एखाद्या वेळेस आमचा प्लॅन चाललाय दुपार तिकडे जायचं फोर्टवरती तर गेलो तर तुम्हाला प्रॉपर दाखवू शकेल. काही समुद्र फिरून आलो आता निघायला लागलो इथनं काय आमचं हॉटेल मला काय दाखवणार नाही मग सगळं बोललोय आता बाकीचं मी. आता निघायला लागली आता जाणार रॉक गार्डनला. प्लॅन तीच आहे जर पावसानं घोळ घातला नाही तर तीच खायती करायचं. चलो A few inches later. आणि रॉक गार्डनला त्यावेळी आले सगळ्या पहिल्या मूर्ती आहेत अशी. कुठं जायचं राईट का लेफ्ट चला राईट जाऊन बघूया. You have arrived. चला राईट तर राईट रॉक गार्डन इकडं हे पण आहे झुंकं बिंकळ हे लाईट पण लागते झाडाला. काही का रस्ता गावान झालाय मग आता फिरते बोंबलत.
आपल्याला म्हणतो झाडा म्हणून शिरतो. हा बा कपडे घालवायची विषय व्हायचा उच. हे बघा तोंड बसला करून सगळ्यांनी बाटल्या बीट टाकले त्या तोंडात. हे बघायचं पूल पण वाटतं. तर मला पाण्याचा घाण वाटतंय काय. इकडे वर शिड्या बिड्या आहेत. ते परफेक्ट पूल आहे पवाय बिवाय. पण घाण आणि आळ्या बिळ्या दिसते त्या. ह्यात न उतरल्या चांगलं आपण. चला पुढे जाऊया. हे बघा ह्यो पण आग करून बसलाय. याचा काय विषय आहे. हां जाऊ का. ओके अच्छा तर ही आपला सेल्फी पॉईंट आहे लेवलसाठी. तर मला काय आयटम नाही तुम्ही बघून घे तुमच्या हिशोबानं. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. तर अजून रॉक गार्डन जरा लांबच आहे. हे बघा कसा आहे हात. ह्या जमिनी पुरला काय बाबा. जाऊ दे पुढे बघूया आपण. आपल्या बस केस बिसवायची आपल्याला विषय काय नाही. काय मालवण मोठा अक्षर लिहिले आणि बघू शकता पुढंच रॉक गार्डन. आता आपण जाणार 5 मिनिटं थांबून जायचं आहे आपण. आता काही चला आपण जाऊया डायरेक्ट रॉक गार्डनच्या मेन पॉईंटला. इकडनं बघतो रस्ता आहे असं फिरायला. इथनं कुठं जायचं आहे. इकडं नाही इकडनं आलो आहे आपण. हां हां इथनं काय डिस्टर्ब वाटतं विषय. दगडावर चढून बघतो. बघा व्ह्यू बघा नुसता. आपण जाणार आहे त्या पॉईंटला. तिकडं नाही तर तिकडं जाऊया आपण. मग कसा खवाळा नुसता. चला आपण पुजले रॉक गार्डनला आता. हा काय लाटा आहेत त्या सकाळच्या आणि कालच्या लाटा ह्यापुढं काहीच नाही त्या. बघा ह्यामध्ये खरा समुद्र. काहीच मला माहिती नाही मला माझा आवाज परफेक्ट येतोय का नाही. तुम्ही बघू शकता समुद्र कसा आहे एकदम खतरनाक एकदम बादशाह विषय. समजा एखादी इथं गेलो काय वाटतं येईल का मागा ते. ट्राय करूया म्हणते पण जरा रिस्की मामाला आहे. चालेल मग हे लोड घेत नाही कुठल्या गोष्टीचा सोडून देऊया विषय. हे समुद्र खरा. ह्या जो नटला तो जिंकला. ह्याला का समुद्र म्हणते ती. ह्या जो टिकल ना तो बादशाह वन साईड बादशाह. चला मग काय नाही. म्हणजे इतका काय खास विषय नाही आपल्याला आवडला. हे लय काय नाही तर असं हे फोटोसाठी परफेक्ट स्पॉट आहे. पण आम्ही आम्ही सकाळी आलो. आत्ता सकाळच्या 10 वाजले त्या. तर तुम्हाला असं याचं रॉक गार्डनला तर संध्याकाळच्या 5-6 वाजता आहे सनसेटला तेव्हा फोटो जो वाहतील. तर काय सगळं झालं तर आपल्या इथलं. आता जाऊया निघूया. हे खास नाही एवढं पण समुद्र बघाय मजा येते. आणि जर तुम्हाला असं काढा फोटो शॉक तुम्ही तर नक्की भेट द्या. आता बाहेर आले आपण आणि निघूया. तर नाश्ता करणार नव्हतो पण गर्दीला आहे म्हणून सोडणार आता डायरेक्ट जाऊया. नक्की बघा मागाची तू होतो त्या जागेवरती. आता एक काम करूया निघूया. आता भूक तर लागायला पण जरा बाहेर जाऊन बघू काय खायचं का नाही. चला निघूया. दाखवूया डोंगर बिंगर एकदम टॉपचा आहे काय विषय नाही. आणि आता त्या डोंगराच्या पलीकडं अजून डोंगर आहे. त्या पलीकडं मग जाणार आम्ही कुणकेश्वरच्या मंदिरात. चला तर जाऊन गाडी बसूया. आता आपण आलो कुणकेश्वरला. तरी बघा समुद्र बांधून इथला
गणपतीपुळे मालवण ह्या सगळा फिक्का नुसता. आपण पहिला जाऊया आत देवाला दर्शन घेऊया. पुढला बघू काय काय. पण जरा म्हणते समोर जायचं. अरे बाबा अरे बाबा आपल्या परवानगी नाही तर जायला. तर बघू काय काय विषय होती. पण ते साईड फ्रेंच साईडला तिथं आपण जाऊ शकतो बहुतेक. इथं माणसं आहे ती. तर तिथं एखादा फोटो काढूया. मग बघू कुठलं काय तुला सांगतो प्लॅन. हां जाऊया देवाला. तरी आपलं मंदिर आहे. इथं खूप वर चढून आता आज जायचं. तर इथं आता लाईव्ह चालेल सगळं आतलं दर्शन. तर आम्ही बी आज जाईन तेव्हा लाईव्ह दिसणार. तर आता आज जाऊन नाही दाखवतो तुम्हाला मी. आता आपण आले बाहेर मंदिरातनं. तर आपल्याला परवानगी नव्हती काढायची फोटो व्हिडिओज. तर मी काढली फक्त तुमच्यासाठी. इथं अजून एक पिंड आहे मला दाखवतो. आता थोडं बी काय गोष्टी आहे या तर बघूया जरा. मी आपलं काम आहे समुद्रावर. तर आता फिरूया अजून मस्तपैकी. मग काम करूया. तर जाऊया समुद्रात. नाही ते काय तर तलाव काय तर हा विषय तो बी बघून जाऊया. त्याला काय म्हणते ती यात काय पाणी आहे ना. काय तर आहे ती बघायचं आहे मला. एक मिनटं. नाही इथनं बाहेर पाहायचा मार्ग आहे आपल्याला. आपण इकडे परत जाऊया. आणि आपल्याला डायरेक्ट जायचं आहे समुद्राचे. काम करूया डायरेक्ट निघायचं. इथे एक बारकं मंदिर पण आहे. बहुतेक ही सगळ्यात पहिलं मंदिर असेल. तर ह्याच्यात एक बारकीची पिंड आहे. त्यामध्ये तिथे महत्त्व आहे. आणि इथं मोठं मंदिर आहे आपलं. त्याला पण खूप मान आहे. तर आता आपण आलो समुद्रापाशी. दर्शन खूप चांगलं झालं. डायरेक्ट समुद्रामध्ये जाऊया. चलो चलो चलो. एकदम खतरनाक समुद्र आहे. तर काय आता आपण जास्त पुढे जाणार नाही. आपण ठरलेला प्लॅन आपला प्लॅनचा चेंज झाला आहे. कारण की आत्ता 2 वाजली त्या. आता जायचं म्हटलं की खूप वेळ लागेल. जेव्हा पाणी आला प्लॅन चेंज झाला आहे. तर तिकडे जाणार नाही पुढं आपण. आता आपलं जायला लेट होणार आहे. कारण की आता 2 वाजली त्या. आता आपल्याला मागायला पण जायचं आहे अजून. म्हणून जरा प्लॅन चेंज करून आता अजून जेवढू पण नाही आम्ही. शिवाय मेन मुद्दा आहे. बाकी तुम्ही समुद्र बघू शकता. तर डायरेक्ट पुढलं शॉप. चलो. मला डोंगरावरती तर धुकं बिकले जोरात पडलं इथं. मला माहिती आहे आम्ही गाडी कशी काढल्या. रिस्की मामला होता. आता आम्ही पुसली तर दगडी कमानापाशी. मला दाखवतो. उद्या मागची आत्ता दगडी कमान आहे. एक काम करूया. पहिला जाऊन दर्शन घेतो आणि मग बोलतो. रात पण झाल्या. आणि आत्ता वाजली रात्रीच्या 12 वाजता. आता गर्दी कशामुळे आहे तर आत्ता सुट्टी ना हॉलिडेज म्हणून सुट्टी चालू आहे. डायरेक्ट आता भेटतो आता.
तर काय तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही मला. असे सगळं पूर्ण ढग उतरले सगळं डोंगराच्या पूर्ण टोकावर आम्ही आणि पूर्णपणे ढगानं सगळं असं मंदिरला असं वेढा मारलाय. दर्शन चांगलं झालं. तर दर्शन झालं माझं कालचं. तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवणार होतो आतला, पण आता पालखीची वेळ झाली होती. जर रविवारी तर ह्या टायमिंगला एक 9 नाही 11-12 वाजता किंवा 9-10 वाजता टायमिंग फिक्स नसतं आपल्याकडे इथं. तर इथं आरती असते, पालखी असते खूप मोठी. परत आरती बिरती आपली हेच ना मेन पुजारी जर वेळी प्रत्येक वेगवेगळ्या पुजाऱ्याने मान देण्यात येतो. तर आता मग आम झालं जवळशी येतो, जवळशी कायम लवकर येतो आम्ही. एक सकाळची येऊन जातो माझ्या मते. पण संध्याकाळी पहिल्यांदा आलो होतो आणि पहिल्यांदा भाग्य लाभलं. खूप मन तृप्त झालं. आता तर मला दाखवू शकलो नाही, फक्त इतकं वाईट वाटतंय. आता काम करूया, आता निघूया. कारण की आता अजून खूप लांब जायचं आहे. 2-3 तास रस्ता सहज आहे. पूर्ण पाऊस पडतो, धुका आले. घाटात जाताना खूप सांभाळून जायला लागतं. तर माझं म्हणणं असेल, तुम्ही जर संध्याकाळी येणार असेल पालखीला तर सावकाश या, नाही तर लवकर या आणि मग संध्याकाळी जावा. आता निघूया. ती गाडी पुढे आहे, आम्हाला काय सांगा मग आमच्या 2-3 गाड्या यायच्या मला फॉलो करते. ती गाडी आता माग होती, आम्हाला फॉलो करत होती. त्याला आलाय चाललंय तो गेला पुढं गेला कुठं. आम्हाला चांगलं झालंय महाराष्ट्रात दिसते बऱ्यापैकी. आता काय बोलत नाही, ठेवतो. काय दिसून झालंय ब्लॉग बंद करतो. पहिल्या सुरक्षितपणे खाली बसतो, मग तुझ्या बोलतो काय असेल. A few moments later. जेवायला बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे. तर इथं इंटिरियर चांगलं आहे. तर बाकी पाहुणे खेळाय झोका बिका सगळं आहे. इथे एक प्रतिबिंब तयार केलंय, ब्रँड दिसते काय विषय नाही. गाईस तुमच्या पावसात भिजून ब्लॉग बनवतोय मी. तरी बघा आपलं इंटिरियर सध्या आपण इथं आता जेवाय आली. तर मस्त काही वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल नाही काय म्हणते लक्ष नाही झाले माझ्या थोडा. आणि इथं आपल्या फोटो आहे राजांचा. आता फोटो बघून खरं मला खूप चांगलं वाटतं. आणि बाकी इंटिरियर खूप चांगलं आहे, काय विषय नाही त्यात. फोटो महाराजांचा त्या साईडला बाकी मावळ पण आहे. ही खूप महान मावळी आहे ती. मग मी नाव सांगू शकत नाही, मला का वेळ नाही. आता गाडीवरून जायचं आहे, अजून खूप प्रवास राहिलाय. तुम्हाला यांचे नाव माहीत असतील तर कमेंट करा. आपण जेवण खूप मस्त आणि भारी होतं आणि ते इंटिरियर पण टॉप साईड. ज्या मालवण ते फिरून आलो, पण शेवटी आपल्या इलाक्यामध्ये जेवण टॉपचं भेटलं. आता निघूया आणि आता ब्लॉगचा बहुतेक पुढे एंड पण होईल. आता आपल्या मी चाललोय घरी. आता निघूया मग चला.